हरे कृष्णा. हम्म. कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आता इकडे हरे कृष्ण. आता इकडे अर्जुनाने कृष्णाला सांगितलंय की मी तुला शरण आलेलो आहे आणि आता तू मला सांग, मी तर काही चूक आहे काय बरोबर आहे हे मी भ्रमित झालेलो आहे, माझा गोंधळ उडालेला आहे आणि तू मला काय निश्चित करू हे तू मला सांग. तर आता इकडे हा जो श्लोक आहे, या श्लोकातून आपल्याला काही प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळतात. एक म्हणजे अर्जुन हा शुद्ध भक्त आहे आणि कृष्णाचा सखा पण आहे. पण आता त्याला निर्णय घ्यायचा आहे की मी काय करू. तर जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण काय करतो की आपल्याला जेव्हा समजत नाही तेव्हा आपण कोणाला तरी विचारतो. आता जेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतो तेव्हा आपण आपल्यावर 3 गुणांचा प्रभाव असतो, सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण. आणि डिसिजन्स हे सर्व कुठल्याही डिसिजन घ्या तो खूप आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे महत्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतात की मी कोणाशी लग्न करू, मी बिझनेस सेटअप करू का, मी ही नोकरी सोडून दुसऱ्या नोकरी मी ही नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ का, तिकडे मला प्रमोशन मिळणार आहे. किंवा आपल्याला साधं घर जरी घ्यायचं असेल तरी आपण विचार करतो की बाबा मला 3 बेडरूमचं घर घेऊ की 2 बेडरूमचं घर घेऊ. मग ते घर घ्यायचं ठरलं तर मग एक्झॅक्टली एरिया कुठली. तर हे आपले जे प्रश्न असतात ना, रोजच्या रोज आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि जेव्हा माणूस कुठलाही निर्णय घेतो तेव्हा तो इदर सत्वगुणात असतो, रजोगुणात असतो किंवा तमोगुणात असतो. आता हे जे 3 गुण आहेत आणि त्यांचा माणसावर प्रभाव कसा होतो हे पूर्ण 14व्या अध्यायात आहे. पण आता एक त्याचं छोटीशी झलक अशी सांगते. जो तमोगुणी माणूस असतो तो खूप आळशी असतो, त्याला काम करायला बिलकुल आवडत नाही आणि त्याचा जी निर्णय घेण्याची जी कपॅसिटी असते ना ती चांगली नसते, म्हणजे तो निर्णय घेऊ शकत नाही. दुसरा जो माणूस रजोगुणी आहे, रजोगुण म्हणजे काय, ही लोक वर्कहॉलिक असतात. त्यांना एकसारखं आपलं काम आणि कामाशी जे कामातून त्यांना फळ जे काय असतं मिळणार असतं. म्हणजे उदाहरणार्थ खूप काम करायचं, पैसे मिळवायचे, तर ते फळाशी खूप अटॅच्ड असतात आणि आसक्ती असते किंवा मी इतकं इतकं करणार आणि मला इतकं इतकं त्यातून मिळायला पाहिजे. तर हे जे रजोगुणी लोक असतात ना ते खूप इम्पल्सिव्ह असतात आणि ते विचार न करता पटकन निर्णय घेतात. फॉर एक्झाम्पल आता एखाद्या मुलाला तो विचार करतोय की मी करिअर आता कुठलं घेऊ आणि समजा जर कुठेतरी त्यांनी बघितलं असेल की त्याच्या मित्राचे वडील आर्मीमध्ये आहेत आणि मोठं घर आहे आणि घरी खूप नोकर आहे, तर जो रजोगुणात असतो तो पटकन विचार नाही करत की माझ्यामध्ये देशभक्ती ही भावना आहे का, नाही, तो पटकन डिसिजन घेतो की मला आर्मी जॉईन करायची आहे. तर सत्वगुणात जो असतो तो कसा असतो, तो शांत असतो आणि शांत तऱ्हेने तो विचार करतो की मला काय मी तर काही निर्णय घेऊ शकत नाही. मग तो वडीलधारी लोकांकडे जातो. म्हणजे एखादा मुलगा असेल आणि त्याला करिअरच्या बाबतीत तो संभ्रमात आहे, तर तो जातो आणि त्याच्या प्रोफेसरना विचारतो की मी कुठली लाईन घेऊ किंवा मी काय करू, मला समजत नाहीये. पण ही जी लोक आहेत, इव्हन सत्वगुणामध्ये जो आहे
तो ज्याच्याकडून ज्याला विचारतोय की मी काय करू, ती लोक सुद्धा त्याला गाईड करू शकत नाही. कारण त्यांना 360 डिग्रीज चा जो व्ह्यू असतो ना त्या मुलाचा तो नसतो. आता इकडे श्रील प्रभुपाद म्हणतात की फक्त जो आध्यात्मिक गुरु असतो, जो खरा आध्यात्मिक गुरु असतो, अथवा जी लोक असतात ज्यांच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान प्रज्वलित असतं, तर अशी लोक फक्त बरोबर डिसिजन देऊ शकतात, की निर्णय देऊ शकतात की तू हे कर आणि असं करू नकोस, आणि अॅनलाइज पण करू शकतात. आता आपल्याला आता पालक असतात, आपण एका ठराविक लेवल पर्यंत आपलं बरोबर असू शकतं, पण दर खेपेला आपण बरोबरच निर्णय घेऊ हे आपल्याला सांगता येत नाही. तर का, तर एखाद्या मुलाची पर्सनॅलिटी असते, तर त्याच्यामध्ये फिजिकल पर्सनॅलिटी असते, एखाद्याला आर्मी जॉईन करायची असते, पण तो एकदम अगदी बारीक आहे, एकसारखा आजारी पडतो, मग त्याचे आई वडील त्याला सांगू शकतात की नाही बाबा, तुला ही फील्ड जे आहे ना हे सूट होणार नाही. मग दुसरा ऍस्पेक्ट असतो सायकोलॉजिकल मेकअप. म्हणजे एखादा मुलगा असेल, तो म्हणेल की आई वडिलांना की मला अमेरिकेला जायचं आणि खूप पैसा मिळवायचा आहे, पण अमेरिकेला जाणं, एकटं राहणं तेही सोपं नाहीये. कितीतरी जणांना आपली फॅमिली सोडून एकटं राहायचं जमत नाही आणि मग ते परत येतात. तर हे सुद्धा सायकोलॉजिकल पर्सनॅलिटी जी असते ती, तिकडे सुद्धा आई वडील मदत करू शकतात. पण जिकडे एका माणसाची स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असते की ज्याच्यावर आपण डिसिजन्स बरोबर घेऊ शकतो, तर अशी लोक ज्यांच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान प्रज्वलित असतं तीच सांगू शकतात. कारण 360 डिग्रीज व्ह्यू असल्यावर ते आपल्याला बरोबर मार्गदर्शन करू शकतात. आता इकडे जर तुम्ही बघितलं की अर्जुन एकदम कन्फ्युज्ड आहे आणि त्याला समजत नाहीये की काय करायचं. तर तुम्ही जर त्याचा चेहरा बघितला इकडे, तर एकदम असा तो घाबरलेला पण आहे, त्याला समजत नाहीये. पण कृष्णाचा चेहरा कसा आहे, एकदम काम, शांत आहे, एकदम कंपोज्ड आहे, आणि तो अर्जुन जे काय म्हणतोय तो पूर्ण तऱ्हेने ऐकतोय. तर गुरु कसा असतो की जरी त्याचा शिष्य विचलित झाला किंवा संभ्रमात पडला, तरी गुरु शांत असतो आणि योग्य ते मार्गदर्शन करतो. पण सगळेच जण, आता श्रील प्रभुपाद लिहितात, आता आपण काय करायचं, आपण सुद्धा अशा संकटात सापडू शकतो, धर्म संकट. मग आपण कोणाला विचारायचं, तर आपण 3 लोकांना विचारू शकतो. एक म्हणजे गुरु, आपले जर आध्यात्मिक गुरु असतील आणि खरे गुरु म्हणजे त्यांना बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर म्हणतात, त्यांना विचारू शकतो. गुरु, साधू आणि शास्त्र. तर शास्त्र म्हणजे आपण आता भगवद्गीता उघडायची किंवा उपनिषद उघडायची, त्याच्यात आपल्या उत्तराचं, आपल्या प्रश्नाचं उत्तर असतंच. किंवा साधू, साधू म्हणजे जे उत्तम अधिकारी आहेत, जे खूप अध्यात्मामध्ये पुढे गेलेले ऍडव्हान्स डिवोटीज जे आहेत, त्यांचा सल्ला आपण घेऊ शकतो. आणि या तिन्हींचाही येस येस येस, हो 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 असं पाहिजे. म्हणजे असं कुठेही असं होणार नाही की शास्त्र एक सांगतंय, आध्यात्मिक गुरु आणि काहीतरी सांगताय, आणि जो साधू किंवा जो भक्त आहे, पुढे गेलेला भक्त आहे, तो आणि काहीतरी सांगतो, असं नाही होणार. तिघांचंही उत्तर एकसारखं एक असेल. तर श्रील प्रभुपाद सांगतात की जर आपल्याला संकट आलं, असं धर्म संकट, तर आपण काय केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात बरं का की मला कृष्ण कोण आहे, सगळे म्हणतायत कृष्ण परमेश्वर आहे, पण कृष्ण माझ्या समोर आला तरच मी ते सत्य मानेन की की कृष्ण हाच परमेश्वर आहे. त्याला न बघता मी
कसं काय मानू की बाबा कृष्णच देव आहे. तर असे जे लोक म्हणतात ना, हे एकदम ही जी स्टेटमेंट आहे एकदम डेंजरस स्टेटमेंट आहे. आणि अशा लोकांचा जो संघ आहे ना, इमिजिएटली सोडावा, किंवा आपल्याला सोडता आला नाही तर इंटरॅक्शन तरी कमी ठेवावी. तर आता आपण जे आहोत म्हणजे मानव, त्यांच्यामध्ये 4 दोष असतात. तर ते कुठले 4 दोष असतात? एक म्हणजे आपली जी इंद्रिय असतात ती परिपूर्ण नसतात, इम्परफेक्ट असतात. आणि आपल्याला दुसऱ्या लोकांना फसवण्याचा कल थोड्या प्रमाणात का असेना आपल्या सर्वांमध्ये असतो. आणि आपण चुका करतो, हे तर तुम्ही ऍग्री करालच की नो मॅन इज परफेक्ट. आणि चौथं म्हणजे आपण भ्रमित असतो. तर या ज्या 4 आपल्यामध्ये या इम्परफेक्शन्स आहेत किंवा हे जे दोष आहेत, डिफेक्ट्स आहेत, तर असं डिफेक्ट्स हे आपल्यामध्ये आहे. आणि मग अशी स्टेटमेंट आपण करणं की कृष्ण माझ्या समोर आला तरच मी असं मानीन की तो परमेश्वर आहे, हे अगदी चुकीचं आहे. आता तुम्ही सर्वजण मला चॅटमध्ये उत्तर द्या, हो किंवा नाही. आता समजा जर तुमची दृष्टी आहे, तुम्हाला डोळे आहेत, पण आरशाशिवाय तुम्ही तुमच्या भुवया बघू शकता का? किंवा आरशाशिवाय तुम्ही तुमच्या पापण्या बघू शकता का? किंवा तुमचे दात तुम्ही आरशाशिवाय बघू शकता का? हो किंवा नाही मला चॅटमध्ये उत्तर द्या. बरं, म्हणजे जर तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी हे काही बघू शकत नाही, तुमच्या शरीराचे जे भाग आहेत ते तुम्ही नीट बघू शकत नाही, तर मग आपण असं म्हणू शकतो का की माझी विजन ही परफेक्ट आहे? असं आपण म्हणू शकतच नाही. तर आता कृष्णाला जर आपल्याला जाणायचं असेल तर आपल्याला तशी दृष्टी लागते. म्हणजे मराठीत म्हण आहे ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. तर इकडे आता मी ते जरासं बदलून म्हणते, जशी भक्ती तशी दृष्टी. म्हणजे आपल्याला जर कृष्ण बघायचा असेल तर त्याला जाणण्याचे म्हणजे साक्षात्काराचे 3 टप्पे आहेत. तर पहिला टप्पा म्हणजे त्याला ब्रह्म म्हणतात, दुसरा परमात्मा आणि तिसरा टप्पा म्हणजे भगवान. तर इकडे श्रील प्रभुपाद सांगतात की ब्रह्म म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल की देव म्हणजे शक्ती आहे, देव म्हणजे एनर्जी आहे, किंवा देव म्हणजे व्हायब्रेशन आहे, देव म्हणजे एक नाद आहे. तर हे कुठून आलंय? देव एक शक्ती आहे, ऊर्जा आहे. तर कृष्ण जो आहे त्याच्या शरीरा भोवती प्रकाशाचा वलय आहे. तर हा जो प्रकाश आहे किंवा त्याच्या शरीरातून तेज बाहेर पडतं. तर हे जे तेज आहे त्याला ब्रह्म म्हणतात किंवा ब्रह्मण म्हणतात. तर काही लोक बघतात की हे जे तेज दिसतंय यालाच ते समजतात की कृष्ण हाच कृष्ण आहे. आणि ते म्हणतात की हा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा आहे आणि ही अगदी खालची पायरी आहे. पण आपण त्याच्या जरा पुढे गेलो की आपल्याला काय दिसतं की कृष्ण जो आहे तो आपल्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे. त्याचं चतुर्भुज रूप आहे. आणि इकडे आपण जरा भक्तीमध्ये जेव्हा आपण ऍडव्हान्स होतो तेव्हा आपण परमात्मा बघू शकतो. आणि समजा जर एखादा शुद्ध भक्त असेल तर तो कृष्णाच्या समोरासमोर जाऊ शकतो आणि त्याचं जे भगवान रूप आहे म्हणजे श्याम सुंदर रूप, हातात बासरी, डोक्यावर मोरपीस, 2 हात 2 पाय, जे माणसासारखं रूप आहे ते आपण बघू शकतो. तर श्रील प्रभुपाद हे खूप छान तऱ्हेने एक छान उदाहरण देऊन ते आपल्याला एक्सप्लेन करतायत की समजा जर एक माणूस झोपलेला आहे रात्री आणि त्यांनी पडदे ओढून घेतलेले आहेत. आता सकाळ झालीये
आणि तो उठलाय, पण किती वाजले त्याला अंदाज नाही आला. म्हणून तो काय करतो, पहिल्यांदा पडदे बाजूला करतो आणि मग तो काय बघतो की बाहेर सूर्यप्रकाश आहे आणि हे जे तो बघतो, तो फक्त बघतो की सकाळ झालीये, प्रकाश सगळीकडे. म्हणजे हा जो आत्मसाक्षात्कार होतो, ती पहिली पायरी असते. म्हणजे भक्त कृष्णापासून लांबच असतो. पण एखादा माणूस म्हणू शकेल की हा प्रकाश कुठून येतोय, म्हणून तो बाहेर जातो, खिडकीतून बाहेर बघतो किंवा बाल्कनीमध्ये जातो आणि आकाशाकडे बघितल्यावर त्याला सूर्य दिसतो आणि तो ओळखतो की हा सूर्य जो आहे तिकडनं प्रकाश येतो. म्हणजे तो म्हणतो की हा जो परमात्मा आहे तो लोकलाइज्ड आहे किंवा एका पर्टिक्युलर स्थानात तो आहे आणि तो म्हणजे इकडे जे परमात्मा मी सांगितला की तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणजे तो काय जाणतो की परमात्माचं एक स्थान आहे आणि ते म्हणजे हृदय. आणि भक्त असतो किंवा जो माणसाला आणि उत्सुकता असते, तो काय करतो, हा सूर्यग्रह काय आहे त्याच्यावर रिसर्च करतो आणि मग त्याला सगळं सापडतं की हे सूर्य म्हणजे सुद्धा एक ग्रह आहे आणि तिकडे सूर्य देवता आहे. मग या सूर्यग्रहावर मी कसं जाऊ शकू आणि सूर्य देवताला कसं भेटू शकू, असा तो विचार करतो, त्याचा रिसर्च करतो आणि जर तो सूर्यग्रहावर मग गेला तर मग तो सूर्य देवतेला भेटू शकतो. आता जेव्हा मी भगवद्गीता डिटेल क्लासमध्ये होते तेव्हा आमच्या बॅचमध्ये वासुदेवन प्रभूजी म्हणून होते. तर ते जिओलॉजिस्ट आहेत, PhD, आणि त्यांना अजूनही बरीच आर्टिकल्स येतात. तर त्यांनी आम्हाला मुद्दामून एक आर्टिकल वाचून दाखवलं की शोध लागलेला आहे की सूर्यावर सुद्धा लाईफ आहे. म्हणजे सूर्यावर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत असा शोध लागलेला आहे आणि त्यांचं शरीर पण कसं असतं, फायर रेझिस्टंट, याचाही शोध लागलेला आहे आणि त्याच्यावर रिसर्च चालू आहे. तर जो भक्त असतो तो या टप्प्यावर थांबत नाही किंवा या पायरीवर थांबत नाही. प्रकाश कुठून येतोय, मग तो ओळखतो परमात्मा आणि मग परत त्याला परमात्मा कसा आहे त्याला जवळ जायचं असतं, अनुभव घ्यायचा असतो. जेव्हा तो जवळ जातो तेव्हा त्याला भगवान की जो 2 हातात बासरी आणि त्याचं श्याम सुंदर रूप आहे ते त्याला दिसतं. आता कृष्णालाच भगवान का म्हटलंय आणि भगवानचा अर्थ काय आहे हे आता आपण समजून घेऊया. आता ज्याप्रमाणे आपण म्हणतो धनवान म्हणजे ज्याच्याकडे खूप संपत्ती असते, धन असतं, धनवान, बलवान, सौंदर्यवान, ज्ञानवान आपण म्हणतो. तर तसं भगवान, भग म्हणजे काय, ऐश्वर्य. आणि तुम्ही इकडे सगळीकडे बघितलं असेल की कृष्णाने म्हणजे कृष्ण जे बोललेला आहे त्याला श्री भगवान उवाच म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण उवाच नाही. तर भगवान कोण आहे, ज्याच्याकडे साही ऐश्वर्य आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, जो ऐश्वर्य संपन्न आहे तो भगवान. तर त्याच्याकडे 6 ऐश्वर्य आहे, सौंदर्य, श्रीमंती. आता जरी आपण म्हटलं की आपण सगळे पृथ्वीवरची लोक आहेत, आपली सगळी संपत्ती आपण एकत्र करूया तरी ती कृष्णाकडे जी संपत्ती आहे त्याचं म्हणजे अगदी 1 अंश सुद्धा नसेल. कारण इतकी लाखो कोटी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडावर एवढं काही आहे आणि ही सगळी संपत्ती कृष्णाची आहे. तर कृष्ण श्रीमंत आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्धी, हे पण आपण कसं म्हणतो की एखादा माणूस असेल, आता नरेंद्र मोदी, तो भारतभर काय तर जगभर फेमस आहे, पण तो फक्त पृथ्वी लोकावरच फेमस आहे. पण इतर लोकांना त्याची काहीच माहिती नाहीये किंवा इतर ब्रह्मांडात
तो कोण आहे हे कोणाला माहित नाहीये. पण कृष्णाचं तसं नाहीये. तो सर्व ब्रह्मांडाचा नायक आहे आणि तो प्रसिद्ध आहे. तो सामर्थ्यवान आहे. हे तुम्ही जर कृष्णलीला वाचली की अगदी लहान असताना सुद्धा त्यांनी तो राक्षस आला होता, शकटासूर, त्याची बैलगाडीचं रूप घेऊन त्यांनी कृष्णाने नुसता पाय लावला आणि ती जी बैलगाडी आहे ती खाली पाडवली. तर हे सामर्थ्य जे आहे ते अनन्यसाधारण सामर्थ्य कृष्णाकडे, ज्ञान पण आहे आणि संन्यास पण आहे. तर ही 6 ऐश्वर्य ज्याच्याकडे आहेत त्याला आपण भगवान म्हणतो. आणि जर तुम्ही अगदी क्लोज स्टडी केला तर आपण सुद्धा या 6 जी ही ऐश्वर्य आहेत त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. कारण का, ही ऐश्वर्य कृष्णापासून येतात. तर आपल्याला सौंदर्य, काही जण श्रीमंतीकडे अट्रॅक्ट होतात, काही प्रसिद्धीकडे होतात, काही ज्ञानाकडे होतात आणि संन्यास म्हणजे काय, आता माझ्याकडे खूप पैसे आहेत. समजा जर माझ्या कुठल्या जवळच्या मैत्रिणीनी किंवा माझ्या वडिलांनी किंवा आणि कोणी माझ्या मुलांनी मला सांगितलं, आई तुझ्याकडे हे पैसे आहेत ना, हे तू दे मला सगळे. तर मी देणार नाही. का, माझ्यामध्ये संन्यास वृत्ती नाहीये. पण कृष्ण असं नाहीये. त्याच्याकडे काहीही मागितलं तो सगळं देऊ शकतो. तर याला म्हणतात संन्यास वृत्ती. आणि या 6 गोष्टींकडे आपण आकर्षित होतो. तर या 6 गोष्टी फक्त कृष्णाकडे आहेत आणि कोणाकडे नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त 1, 2, 3 मॅक्झिमम असू शकतात, पण 6ही असू शकत नाही. आता कुमुद माताजी तुम्ही हे म्हणता किंवा सरिता माताजी. हरे कृष्ण माताजी. सरिता माताजी तुम्ही म्हणताय श्लोक तुम्ही म्हणा, मी अनुवाद वाचते. ओके. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ति पंडिताः. दादाजी बोला तुम्ही अनुवाद. परमपुरुष भगवान म्हणाले, शिकलेले शब्द बोलत असताना जे शोक करण्यास योग्य नाही त्याबद्दल तुम्ही शोक करीत आहात. जे शहाणे आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करीत नाहीत. हरे कृष्ण. आता इकडे जरा कृष्णाला राग आलाय आणि तो अर्जुनाला गोड शब्दात सांगतोय की तू काय बोलतोयस, तू केवढा शिकलेला माणूस आहे आणि तू कोणासाठी शोक करतोयस, हे तुला शोभत नाही. आता यापुढे कृष्ण त्याला चांगलं समजावून सांगणार आहे की काय कारण आहे की तू शोक का करू नयेस. हरे कृष्णा. कुमुद माताजी तुम्ही श्लोक वाचा आणि सरिता माताजी तुम्ही अनुवाद. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अशी वेळ कधी आली नाही जेव्हा मी अस्तित्वात नव्हते, ना तुम्ही ना हे सर्व राजे, किंवा भविष्यात आपल्यापैकी कोणीही थांबणार नाही. आता हरे कृष्ण. काही थोड्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत, तर मी तुमची माफी मागते, कारण आम्ही स्लाइड्स करताना हे अनुवाद
करणं, प्रूफ रिडिंग करणं हे वेळ इतका नव्हता आम्हाला. तर काही मिस्टेक्स आहेत. तर इकडे काय सांगतोय कृष्ण अर्जुनाला, की आत्मा जो आहे तो अमर आहे. असं कधीच झालं नाही, की हे जे मी दिसतोय किंवा हे राजे दिसतायत हे आजही आहेत, कालही होते आणि उद्याही असणार आहे. म्हणजे तो कृष्णाला सांगतोय की तू शोक करू नकोस. आता कृष्ण अर्जुनाला सांगतोय की आत्मा हा शरीरामध्ये वास करतो आणि तो हृदयामध्ये राहतो. ज्याप्रमाणे एक पक्षी आहे, एक पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे. आता या पोपटाचं खरं घर कुठे आहे, तर जंगलामध्ये. त्याला स्वच्छंदपणे आपल्या इतर पक्ष्यांबरोबर उडायला आवडेल, झाडावर राहायला आवडेल, फळं खायला आवडेल, पण तो पिंजऱ्यात बंदिस्त आहे. त्याचप्रमाणे आपला आत्मा सुद्धा या शरीरामध्ये बंदिस्त आहे, म्हणून त्याला बद्ध आत्मा म्हणतात. आणि आत्म्याला काय हवंय, आत्म्याला कृष्ण हवाय, आत्म्याला कृष्णाकडे जायचंय. आपलं घर ज्याप्रमाणे या पक्ष्याचं खरं घर म्हणजे जंगल आहे, हा पिंजरा नाही, तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा घर किंवा आपण आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला कृष्णाकडे जायचंय, ते आपलं घर आहे. तर समजा जर हा जो पिंजरा आहे, हा पिंजरा लोखंडी आहे, आपण म्हटलं की हा पक्षी खूप दुःखी आहे आणि आपण त्याच्यासाठी सोन्याचा पिंजरा तयार करू, तर तो पक्षी काय आनंदी राहणार नाही. आणि समजा जर पक्ष्याला अन्न दिलं नाही तर काय होईल, तो पक्षी मरून जाईल. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याचं जे अन्न आहे ते अन्न म्हणजे कृष्ण नामाचं जप करायचा, कृष्णाची सेवा करायची, शास्त्र वाचायची. तर ही जर सेवा आपण केली नाही तर आपली पण गत अशीच होते. म्हणजे आपण मरत नाही, पण आपण इकडच्या इकडे जीवन मृत्यू, परत जन्म मृत्यू या चक्रामध्ये आपण एकसारखे फिरत राहतो. हरे कृष्ण. कुमुद माताजी. जी माताजी. हम्म. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्णा. सरिता माताजी. सरिता माताजी. हरे कृष्ण. अनुवाद. जसे जसे मूर्तिमंत आत्मा सतत प्रवास करत असतो या शरीरात, बालपणपासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थापर्यंत, आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो. आत्मसाक्षात्कारीची जाणीव करणारा आत्मा अशा बदलांमुळे आश्चर्यचकित होत नाही. हरे कृष्ण. आता इकडे पहिलं कारण नीट समजावून सांगतोय कृष्ण, की आत्मा हा अमर आहे आणि तो काय करत असतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आणि हे सुद्धा आपलं जे शरीर असतं त्या शरीराची सुद्धा आपली अवस्था एकसारखी बदलत असते. एक लहान मुलाचं शरीर बघा, मग तो मुलगा होतो, मग तरुण मुलगा होतो, मग जरासं म्हातारा होतो. म्हातारा झाल्यावर मग जेव्हा त्याला मृत्यू येतो तेव्हा तो आत्मा ते शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. आता इकडे कृष्ण काय सांगतोय, की तुला जी दया येते ती तू दया चुकीच्या गोष्टींवर ती दया येते तुला. ज्याप्रमाणे आता समजा जर मी तुम्हाला सांगितलं की एक माणूस बुडतोय आणि तुम्हाला पोहायला खूप छान येतं आणि तुम्ही पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या माणसापर्यंत गेला आणि त्या माणसानी त्या माणसाकडे आयफोन आहे, सोन्याचं घड्याळ आहे, चांगला सूट आहे, तर मला आता तुम्ही उत्तर द्या
मी तुम्हाला अनम्यूट करते की समजा जर तुम्हाला पोहायला आलं आणि तुम्ही त्या माणसापर्यंत गेला तर तुम्ही त्याला वाचवाल की त्याचा मोबाईल त्याचं घड्याळ काढाल, काय कराल? त्याला वाचवणार. नाही पण मग समजा त्याला जर मी वाचवणार. तुम्हाला सांगितलं की नाही आता मी एक ह्युमन शरीर आहे, एक माणसाचं शरीर आहे, त्या शरीराचं आपण अनालिसिस करूया की त्याच्यामध्ये इतके ग्रॅम कॅल्शियम आहे, इतके ग्रॅम आयर्न आहे, इतके ग्रॅम मॅग्नेशियम आहे आणि असं सगळं इतके ग्रॅम कार्बन आहे, सगळं अनालिसिस करून मी तुम्हाला सांगितलं की आता हे सगळं आपण जे आता मार्केट रेट आहे ना आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ती सगळी बेरीज केली तर जास्तीत जास्त 1000 होईल. तर मी म्हटलं अहो तुम्ही असं कशाला करता, त्याचा मोबाईल आहे तो तुम्ही काढा, त्याचं घड्याळ काढा, 10,000चा सूट आहे त्याचा तो तुम्ही काढा, त्याला कशाला वाचवताय तुम्ही? तर तुम्ही ऐकाल का माझं? नाही ऐकणार, कारण तुम्हाला ज्ञान आहे. तुम्ही म्हणा हे सगळं गेलं तरी चालेल पण हा जीव वाचला पाहिजे. त्याचप्रमाणे कृष्ण अर्जुनाला सांगतोय अरे तू जे काय विचार करतोय, शोक करतोयस ते त्या आत्म्याचा जो पोशाख आहे, हे शरीर म्हणजे आत्म्याचा एक पोशाख आहे, तर हे चुकीचं आहे. तू पोशाख जो आहे त्या पोशाखाकडे बघून एवढा शोक करू नकोस. आता इकडे हे समजवण्यासाठी एक छान उदाहरण दिलंय की आत्मा जो आहे तो अमर आहे. आता इकडे जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांची सायकल ट्रायसिकल असते अशी चालवतात. जरा मोठे झाल्यावर त्यांना आपण सायकल घेतो, मग स्कूटर, मग ते आणि मोठे झाले स्वतःच गाडी घेतात. तर ज्याप्रमाणे जो मुलगा आहे तो तोच राहतो, तोच त्यांनीच सायकल ट्रायसिकल चालवली, बायसिकल चालवली, स्कूटर चालवली आणि गाडी चालवली. पण इकडे काय तो मुलगा तोच राहिला पण वाहन जे ते बदललं. त्याचप्रमाणे आपला आत्मा जो आहे तो याचप्रमाणे शरीर बदलतो. जेव्हा म्हातारे झाल्यावर आपल्याला कसं तुम्ही वृद्धावस्था बघितली असेल की कानाने ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, एक एक अवयव असे श्रिंक होत जातात, दात पडतात. मग असं झाल्यावर ते शरीर एकदम खराब झाल्यावर तो आत्मा ते शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो आणि ही इतकी 84 लक्ष योनी मध्ये हा आत्मा फिरत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे आता आपण एखाद्या मॉलमध्ये जाऊ आणि आपल्याला जी साईज सूट होईल त्याच साईजचा आपण शर्ट किंवा कुर्ता खरेदी करू. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात, वासना असतात आणि त्या वासनासाठी आपल्याला टेलर मेड शरीर मिळतं. टेलर मेड कृष्ण आपल्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित असतो आणि आपले सगळे विचार जे असतात, प्रत्येक जे काय आपण करतो, आपले सगळे विचार याला तो साक्षी असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला पुढचं शरीर देतो. हे पण पुढच्या अध्यायात डिटेलमध्ये येणार आहे. आता कुमुद माताजी. जी माताजी. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेया शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यः तान् तितिक्षस्व भारत.
अनुवाद. हे कुंती पुत्र, आनंद आणि त्रासाचे कायम स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन म्हणतोय, ठीक आहे कृष्णा, तू हे सगळं मला आत्म्याचं ज्ञान देतोयस, पण मी या लोकांना मारल्यावर भीष्म पितामह, द्रोणाचार्य, मला तर ते परत दिसणार नाहीत ना, मग मी काय करू, मला वाईट तर वाटणार. मग कृष्ण म्हणतो, हो तू सांगतोस ते बरोबर आहे. म्हणजे तो म्हणत नाहीये की तुझा शोक आहे हा तू त्याला शोक आहे आणि करण्यासारखा आहे, कृष्ण मान्य करतोय. आणि तो म्हणतोय की आता जर तू बघितलं अर्जुना, तर आनंद आणि त्रास ही एक सायकल आहे. आणि ज्याप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळा एका पाठोपाठ एक येतात आणि ऋतू बदलतात, त्याचप्रमाणे आनंद त्रास हे ऋतूप्रमाणे आहेत. आणि तुला जरी त्रास झाला तरी सहन कर. तान तितिक्षस्व भारत, म्हणजे तितिक्षा पाहिजे तुझ्यामध्ये, सहन कर तू. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. न जायते म्रियते वा कदाचित्, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे. अनुवाद. आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही, तो जन्मजात चिरंतन सदैव आहे. हरे कृष्ण. इकडे कृष्ण सांगतोय की आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही. आणि आत्मा कसा आहे, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे काय, ज्याचा कधीही नाश होत नाही. चित म्हणजे काय, जो पूर्ण ज्ञानी असतो, पूर्ण ज्ञान असतं. आणि आनंद म्हणजे काय की आत्माचं जो स्वभाव असतो ना, त्याच्यामध्ये तो शांत असतो, कृष्णामध्ये रमलेला असतो आणि ब्लिसफुल असतो, आनंद. सरिता माताजी वाचता. जसे एखादा व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी वस्तू सोडून देते, त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हरे कृष्ण. हे मी सांगितलंय, आत्मा कसा त्याग करतो आणि दुसरं शरीर कसं मिळतं, आपल्या वासना अनुरूप आपल्याला दुसरं शरीर कृष्ण देतो. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापः, न शोषयति मारुतः. अनुवाद. कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधीही तुकडे करता येणार नाही. त्याला आगीत जाळून टाकता येऊ शकत नाही, पाण्याने ओले होऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकविले जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. आता परत कृष्ण सांगतोय अर्जुनाला आणि डिटेल मध्ये, अरे आत्मा अमर आहे आणि तुला काय वाटतंय की तुझ्या धनुष्य बाणाने काय हा आत्म्याचा नाश होणार आहे, तर असं नाही. मग इकडे कृष्ण आत्म्याचे फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज सांगतो. जसं आपण शाळेमध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण हे करतो ना की पाण्याचा किंवा कॉपरचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, तर त्याचप्रमाणे इकडे कृष्ण त्याला सांगतोय. आता महाभारताच्या युद्धामध्ये जी अस्त्र शस्त्र होती ती खूप भयानक होती, म्हणजे घासली एकदम. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा एका वेळेला वध होऊ शकत असे. म्हणजे आताच्या प्रमाणे आपण जर म्हटलं न्यूक्लिअर मिसाईल्स वगैरे, की एक एक गाव उद्ध्वस्त होऊ शकतं, तर तशी भयानक शस्त्र अस्त्र होती.
मग इकडे कृष्ण त्याला सांगतोय की आत्म्याचे तुला तुकडेही करता येणार नाही, तो जाळलाही जाऊ शकणार नाही, पाण्याने सुद्धा ओला करू शकणार नाही आणि वाऱ्याने पण सुकवता येत नाही. तर इकडे कृष्ण त्याला सांगतोय की तू मारलंस तर शरीर मरेल पण आत्म्याचा नाश होणार नाही. एक मिनिट, ही चित्रकेतूची गोष्ट मी नंतर सांगेन तुम्हाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते? हरे कृष्ण. आता कृष्णा आता अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये आणि कृष्ण त्याला अगदी एका आपण लहान मुलाला कसं सांगून आहे बघ, तू अभ्यास जर आज केला नाहीस तर तुझे सगळे मित्र पुढे जातील, त्यांना नोकरी मिळेल, मग तू कसा राहशील, निर्धन राहशील, किंवा नोकरी मिळाली ती पण साधी कारकुनी नोकरी मिळेल, तर तू असं नको करूस, तू अभ्यास कर, नाही तर लोक तुझा अपमान करतील. त्याचप्रमाणे इकडे कृष्ण आहे तो अर्जुनाला सांगतोय, ठीक आहे आता तुला पळून जायचं आहे ना, तर तू पळून जर गेलास तर त्याचा परिणाम काय होणार आहे हे तुला माहिती आहे का? की तुझे जे शत्रू आहे ते असं म्हणणार नाहीयेत की अरे हा अर्जुन आहे, हा केवढा शुद्ध भक्त आहे आणि शुद्ध भक्त असल्यामुळे त्याच्या मनात दयेची भावना आहे आणि म्हणून त्याला मारायचं नाहीये त्याच्या गुरुजन बंधू आणि त्याच्या आजोबांना, म्हणून तो पळून गेला असं थोडंच कोणी म्हणणार. सगळे लोक हसणार आणि तुला म्हणणार की हा कसला मोठा योद्धा आहे, हा रणातून पळून गेला, घाबरून पळून गेला. आणि यापेक्षा वाईट अपमान तुझा काय आहे? एका क्षत्रियाला असं जर लोक म्हणाली, निंदनीय शब्द वापरले की हा एकदम घाबरट आहे किंवा हा युद्ध करू शकला नाही, तर असं जर त्यांनी म्हटलं तर तुला खूप त्रास होईल तुझ्या मनाला, तर तू असं करू नकोस. हरे कृष्ण. हे कुंतीच्या मुला, एक तर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहांवर जाशील, किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणून उठून दृढ निश्चयाने लढ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इकडे अर्जुनाला कृष्ण उत्तर देतो, तो म्हणतो की आनंद नाही, मला काय आनंद मिळणार आहे मी युद्ध करून. पण जेव्हा गुरु बोलतो तेव्हा त्याचा व्ह्यू पॉइंट एकदम वेगळा असतो आणि तो पटवून सांगू शकतो. तर इकडे कृष्णानी, एक मिनिट मी जरा फोर्स म्यूट करते. तर इकडे अर्जुन म्हणतोय की आनंद नाही, पण गुरु कसा बोलतो बघा, कृष्ण काय म्हणतो, आनंद नाही पण आनंदच आनंद आहे. जर तू समजा जर तू युद्धामध्ये ठार झालास तर तुला वीरगती प्राप्त होईल, म्हणजे तू स्वर्ग किंवा त्याच्या वरच्या ग्रहांवर जाशील आणि तिकडे तुला खूप आनंद आणि सुख उपभोगायला मिळेल. पण तेच समजा जर तू जिंकलास, म्हणजे एकतर तू जिंकणार किंवा एकतर हरणार. जर तू हरलास आणि ठार झालास तर तू स्वर्ग लोकावर जाशील आणि जर तू जिंकलास तर पूर्ण पृथ्वीवर तू राज्य करशील. म्हणजे दोन्ही ठिकाणी आनंदच आहे आणि तू काय म्हणतोयस आनंद नाही, तर तू उठ आणि युद्ध कर. इकडे बघितलं त्यांनी दाखवलंय या स्लाइड मध्ये की तू स्वर्ग ग्रहांवर जाशील आणि तिकडे खूप आनंद आणि सुख उपभोगशील, नाहीतर पूर्ण पृथ्वीवर राज्य करशील. हरे कृष्ण. सरिता माताजी वाचा. हरे कृष्ण.
या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने सांगितलंय की जेव्हा आपण आपली ड्युटी करतो आणि किंवा इवन प्रयत्न करतोय, आता जर तुम्ही प्रयत्न केला, तू लढाई सोडून गेला नाहीस, तर याच्यामध्ये थोडा जरी प्रयत्न केलास तरी तू मोठ्या धोक्यापासून वाचशील. आता इकडे मला एक तुम्हाला सर्वांना विचारायचंय की मानव जीवनाचा सर्वात मोठा धोका म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय आहे? मला उत्तर द्या. मी हे करते अनम्यूट. मानव जीवनातला सर्वात मोठा धोका म्हणजे काय? कर्म. काय? त्याचे कर्म. कर्म. ठीक आहे. आणि कोण सांगू शकेल? अज्ञान. अज्ञान. ठीक आहे. आणि मृत्यू. मृत्यू. ओके. आणि कोणाला सांगायचंय? आणि कोणाला सांगायचंय? अहंकार. सांगा. मला तुमचा आवाज येत नाहीये. अहंकार. अहंकार. ओके. तर मी आता सर्वांना परत म्यूट करते. तर मानव जीवनाचा सर्वात मोठा धोका म्हणजे जे आपल्याला आता मानव शरीर मिळालंय, तर मानव शरीरातून प्राण्यांच्या शरीरात जायचं किंवा खालच्या योनीमध्ये जन्म घ्यायचा, हा सर्वात मोठा धोका आहे. का? कारण त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नाही आपल्याला कृष्णाचं स्मरण राहतं, नाही आपण जप करू शकतो, आणि आपण तुम्ही असं करा की कृष्णाचं विस्मरणच होतं. तर हा सर्वात मोठा धोका म्हणजे कृष्णाचं विस्मरण, किंवा आपण मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनीत खाली घसरणं, हा सर्वात धोका आहे. तर सर्वात मोठा धोका आहे. तर इकडे आपल्याला इकडे कृष्ण अर्जुनाला सांगतो की अरे या मार्गात तर काहीच नुकसान नाहीये. तर आता इकडे तुम्ही एक गोष्ट येते चैतन्य चरितामृत मध्ये. तर त्या गोष्टीमध्ये त्यांनी एक उंदीर असतो, आणि हा जो उंदीर असतो हा याला स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. आणि एक दिवस तो फिरता फिरता एका कृष्ण मंदिरात येतो आणि त्याला कृष्णाच्या जवळ समई असते, आणि त्या समईची वात जरा खाली गेलेली असते आणि ती नीट जळत नाही, आणि त्यामुळे त्या वातीचा जी ती फ्लेम असते तर ती लाल असते, तर ती ज्योत लाल असते. म्हणून त्याला काय वाटतं की हे एक फळच आहे, म्हणून तो जातो तिकडे, उंदीर त्या देवळात जातो, अगदी गाभाऱ्यात जातो, आणि ते फळ, ती ज्योत एक फळ आहे असं म्हणून तो पकडायला जातो, पण तो त्या गरम तेलामध्ये पडतो आणि भाजून मरतो. पण त्यावेळेला काय होतं, त्या प्रोसेसमध्ये ती वात वर ढकलली जाते आणि परत ती ज्योत प्रज्वलित होते. त्याच्यामुळे काय होतं, तो पण त्याचे जीव जातात. एक तर कृष्णाच्या चरणापाशी मंदिरात त्याचे जीव जातात, आणि कृष्ण असं धरतो की हा जो उंदीर आहे यांनी जो दिवा विझणार होता तो त्यांनी परत पेटवला, तर प्रज्वलित केला. तर हे तो म्हणतो की हे जे कार्य त्यांनी केलं हे खूप मोठं कार्य केलं, आणि मग त्या उंदराला मोक्ष मिळतं. तर आपण थोडासा जरी प्रयत्न केला तरी आपण सर्वात मोठ्या धोक्यापासून आपण वाचू शकतो.
या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्ण. हा, आता इकडे एक गोष्ट आहे गजेंद्र हत्तीची, की तो त्याचा पाय एका मगरीनी पकडलेला होता. ही श्रीमद भागवतम मध्ये आहे. आणि मग त्याच्याबरोबर त्याचे खूप नातेवाईक होते आणि त्याच्या इतकेच बलशाही होते. त्यांनी त्याला बाहेर काढायचा खूप प्रयत्न केला, पण ही जी मगर होती ती पण जबरदस्त होती. काही झाल्याने त्याचा पाय बाहेर ती सोडत नव्हती. त्याच्यामुळे असे खूप दिवस प्रयत्न केल्यावर या गजेंद्रचे सगळे नातेवाईक परत गेले आणि तो एकटाच इकडे राहिला. हजारो वर्ष युद्ध चाललं आणि मग त्याला एकदम कमळं बघून त्याचा पूर्वजन्म आठवला. तो पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि तो विष्णूची पूजा करायचा, रोज कमळं व्हायचा. तर त्यांनी लगेच स्मरण केलं, त्यांनी विष्णूचं नाव घेतलं आणि विष्णू लगेच आला आणि मग त्याला या संकटातून वाचवलं. तर सांगण्याचा याचा भावार्थ एक लक्षात घ्या, की हा जो ही जी मगर आहे, हा हत्ती खूप बलवान आहे, पण ही मगर जी आहे ती तिच्या नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे पाणी, तिचं जे नॅचरल हॅबिटॅट आहे त्यामध्ये ती आहे. ती इतकी बलवान नाहीये, परंतु ती पाण्यामध्ये आहे. आणि हत्ती कुठे राहतो? तो जमिनीवर राहतो. तर तो दुसऱ्या ठिकाणी आलेला आहे आणि तिकडे त्याचं बल खूप कमी पडतंय. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपलं जे नॅचरल हॅबिटॅट आहे, म्हणजे आपला जो आत्मा आहे त्याला कृष्ण हवा असतो. जर आपल्याला बलवान व्हायचं असेल, तर आपल्याला सुद्धा आत्म्याची उन्नती करायची असेल, तर आपल्याला जप करायचा, भगवद्गीता ऐकायची, संकीर्तन करायचं, त्यांनीच आपण बलवान होऊ शकतो. आता इकडे अर्जुन म्हणतोय की हे जे तू मला सांगतोयस या मोठ्यांना गुरुजनांना मारायला, हे पाप आहे. पण कृष्ण सांगतोय कसं काय पाप आहे? हे पाप नाहीये, कारण जेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे वागतोस, त्यात कधीच पाप नाहीये. आणि मग इकडे हनुमानाचं उदाहरण दिलंय. हनुमान लंकेला गेला होता आणि मग तुम्हाला ती गोष्ट माहितीये की रावणाने त्याच्या शेपटीला आग लावली आणि आग लावल्यावर हनुमान गप्प बसला नाही. त्यांनी सर्व लंकेला आग लावली आणि मग त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. तर त्यांनी लंकेच्या सर्व घरांवर तो गेला, त्यांनी आग लावली. तर ही काही गोष्ट बरोबर आहे का? तर ही निश्चितच बरोबर नाही. पण हे जे हनुमानाने केलं ते त्याचं एकदम उच्च स्तरावरची ही भक्ती झाली, म्हणजे हायेस्ट लेवल ऑफ डिवोशन. आणि त्याच्यामुळे हे जे त्यांनी केलं हे पाप नव्हतं. आज पूर्ण भारतभर काय किंवा इतर सुद्धा पृथ्वीवर आपण असं म्हणू शकू की हनुमान वंदनीय आहे. आणि इकडे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की जर तुम्ही भगवद्गीता 1.36 पहिला अध्याय 36वा श्लोक जर तुम्ही वाचला, तर त्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की सहा तऱ्हेचे जे आतताई किंवा आतंकवादी किंवा आक्रमी लोक असतात त्यांच्या बरोबर आपण लढलंच पाहिजे. कोण असतात हे? की जी माणसं दुसऱ्यांचं घर बळजबरीने घेतात किंवा जे दुसऱ्यांच्या घराला आग लावतात, जे दुसऱ्यांना शस्त्रांनी अस्त्रांनी मारतात किंवा दुसऱ्यांना विषबाधा
करतात किंवा दुसऱ्यांची पत्नी मुलं यांचं हरण करतात. तर अशा लोकांना तुम्ही कदापि सोडायचं नाही आणि तुम्ही भांडायचं. मग भांडायचं म्हणजे कसं भांडायचं, की ज्याप्रमाणे देश आणि काल असेल त्याप्रमाणे प्रत्येक देशामध्ये काही नियम असतात, लॉज असतात. आता सध्या आपण राहतो, तर मग आपल्यावर जर अशी पाळी आली की किंवा कोणी आपले सगळे पैसे घेऊन गेलं, तर मग आपण काय करायचं, की आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि आपण केस लढवू शकतो. तर हे जे 6 आततायी आहेत किंवा आतंकवादी आहेत, यांच्या बरोबर आपण लढलंच पाहिजे. म्हणजे कुठेही कृष्ण भावनाभावित जीवन म्हणजे असं नाहीये की तुम्ही लढाई करायची नाही, की आपण सगळ्यांना कोणीही आपल्याला येऊन काही केलं तर गप्प बसायचं, असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं नाही. आपण सुद्धा उत्तर देऊ शकतो आणि हे आपल्याला शास्त्रात समजतं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मी कोमल बोलतीये माताजी. मी लिव्ह करते. बरं, ओके. हरे कृष्ण. आता शेवटचा जो अर्जुनाचा प्रश्न आहे की मी असमंजस आहे आणि माझ्या मनामध्ये खूप गोंधळ उडालेला आहे, आता मी काय करू? तर सरिता माताजी हरे कृष्ण. वाचा, त्याचं हे उत्तर आहे. जे या मार्गावर आहेत ते हेतूने दृढ आहेत आणि त्यांचे ध्येय एक आहे. हे करूच्या प्रिय बालक, निर्विकार असलेल्यांची बुद्धी अनेक शाखांनी युक्त असते. तर इकडे कृष्ण काय सांगतोय की तुझी बुद्धी जी आहे त्याला अनंत शाखा फुटलेल्या आहेत. म्हणजे तुला सगळं काही हवंय. तुला युद्ध पण नाही करायचंय, राज्य पण हवंय आणि तुला तुझे सगळे बंधू गुरुजन सगळे हवे. तर हे असं नाही, तू फोकस्ड पाहिजे. एक काहीतरी ठरव आणि फोकस राहा. तुझी बुद्धी जेव्हा त्याला शाखा फुटणार नाही तेव्हाच तू धनुष्य उचलू शकशील. आणि इकडे आपल्याला एक याच्यापासून शिकता येतं की आपल्यालाही असंच असतं. आपल्याला कृष्णही हवा असतो आणि आपल्याला या भौतिक जगामध्ये सगळं काही एन्जॉय करायचं असतं. तर ते दोन्ही अगदी ऑपोजिट आहेत. तर आपल्याला सुद्धा ठरवायला पाहिजे की नेमकं आपल्याला काय पाहिजे, आपला गोल काय आहे. ते जेव्हा आपण लिहितो आणि आपण बघतो की हा माझा गोल आहे आणि जर आपली सुद्धा बुद्धी जी आहे त्याला शाखा जर फुटल्या तर आपण काय करायचं ते सुद्धा सांगितलंय बरं का इकडे कृष्णाने. तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की तुझा फोकस सोडू नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. आता झालं ना वाचून? जो नाही 2.2.56 पण जो त्रिविध दुःखातही मन विचलित होत नाही किंवा आनंद असतानाही आनंदी होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त असतो त्याला स्थिर चित्त म्हणतात. हरे कृष्ण. आता इकडे अर्जुन म्हणतो की ज्याची बुद्धी किंवा ज्याच्या बुद्धीला फोकस असतो किंवा जी व्यवसायात्मिका बुद्धी असते. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे जो अगदी निर्धारित असतो आणि त्याच्या बुद्धीला शाखा फुटलेल्या नसतात. तर तो माणूस कसा असतो, तो कसा चालतो, कसा बोलतो आणि त्याचे जे काय गुण आहेत, त्याचे साईन्स सिम्पटम्स काय आहेत हे तू मला सांग. मग इकडे कृष्ण अशा माणसाचं अर्जुनाला सांगतो की त्याचे गुण काय असतात आणि जेव्हा हा जो माणूस आहे ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका आहे तर त्याला स्थिताधीर मुनी
असं नाव दिलंय. तर तो कसा असतो? मग इकडे कृष्णाने सांगितलंय की दुःख जरी झालं तरी त्याचं मन विचलित होत नाही, किंवा आनंद आनंद जेव्हा असतो तेव्हा सुद्धा तो कंट्रोल्ड असतो. म्हणजे आपण आपलं कसं असतं, इकडे एक कृष्णाने काय सांगितलंय की आपल्याला फक्त माहिती असतं की दुःख सहन करायचं, पण दुःख नाही, तुम्हाला आनंद सुद्धा सहन करावा लागतो. म्हणजे आपण असे इंग्लिशमध्ये म्हणतात ना, यू शुड नॉट गेट कॅरीड अवे विथ टू मच ऑफ जॉय, किंवा आपल्याला जर काही चांगलं झालं, आपल्याला प्रमोशन मिळाली, चांगला पैसा मिळाला, किंवा आपल्याला चांगली डिग्री मिळाली, तर त्यांनी आपण वाहून गेलं नाही पाहिजे. आनंद सुद्धा आपल्याला टॉलरेट करता आलं पाहिजे. आणि असा जो सीताधीर मुनी आहे, तर तो क्रोधापासून मुक्त असतो, त्याला भय नसतो, आसक्ती नसते. आता इकडे आपल्याला प्रल्हाद महाराज दिसतात. आता आपल्याला सगळ्यांना आज माहिती आहे की कृष्णाने काय सांगितलं की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. पण असं नुसतं वाचून आपल्याला समजतं का? नाही. जे देवामध्ये स्थित असतात, किंवा ज्यांना अगदी कन्व्हिन्स्ड असतात की कृष्ण हा माझ्यामध्ये आहे, कृष्ण माझं रक्षण करेल, असा माणूस जरा सुद्धा भयभीत होत नाही, विचलित होत नाही. हे इकडे तुम्हाला भक्त प्रल्हाद दिसतात. तर हिरण्यकश्यपूनी त्याच्या वडिलांनी त्याला मारायचा खूप प्रयत्न केला, कारण तो एकसारखा ओम नमो नारायणाचा जप करायचा. आणि हिरण्यकश्यपूनी सांगितलं की तू विष्णूचं नाव घ्यायचं नाही म्हणून, पण त्यांनी आपल्या वडिलांचं ऐकलं नाही. म्हणून त्यांनी विषारी साप, हत्ती आणि असे भयानक दिसणारे राक्षस वगैरे त्याला मारायला पाठवले, पण तरीही तो घाबरला नाही, कारण तो कृष्णामध्ये स्थित होता. आणि दुसरे जे सीताधीर मुनी म्हणजे श्रील प्रभुपाद, की त्यांनी सुद्धा, ते मी काल तुम्हाला सांगितलं, बोटीवरून प्रवास केला, त्यांना 2 हार्ट अटॅक्स आले, तरी देखील ते घाबरले नाही. त्याच्यानंतर ते वृंदावनातून दिल्लीमध्ये यायचे त्यांची पुस्तकं छापायला, तर तेव्हा त्यांना अनेकदा हीट स्ट्रोकचा त्रास झाला. आणि एकदा तर दिल्लीच्या रस्त्यांवरून जाताना एका म्हशीने येऊन त्यांना धडक दिली आणि ते खाली पडले रस्त्यावर. म्हणजे इतपत असं त्यांना त्रास झाला, पण तरीही ते निर्धारित होते, फोकस्ड होते. हरे कृष्ण. इंद्रियांच्या वस्तूंचे चिंतन करताना माणसाला त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते, आणि अशा आसक्तीतून वासना विकसित होते, आणि वासनेतून क्रोध उत्पन्न होतो. रागातून संपूर्ण भ्रम निर्माण होतो, आणि भ्रमातून स्मरण शक्तीचा भ्रमनिरास होतो. स्मृती विचलित झाली की बुद्धी नष्ट होते, बुद्धी नष्ट झाली की पुन्हा भौतिक तलावात पडते. हरे कृष्ण. आता इकडे अर्जुनाला सीताधीर मुनी व्हायचं आहे, आणि त्याला हे सगळं पटतंय की तो माणूस कसा असतो आणि कसा असायला पाहिजे आपण. पण आपल्याला सुद्धा जर असं व्हायचं असेल, तर कृष्णाला माहितीये की काही ब्लॉकर्स आहेत, म्हणजे ज्यांनी आपण एकदम मध्ये थांबतो आणि आपल्याला तो जो अडथळा आहे तो क्रॉस करायला येत नाही. तर हे कुठले ब्लॉकर्स आहेत? तर इकडे छान उदाहरण अगदी सायंटिफिकली कृष्णाने सांगितलेलं आहे. तर इकडे कृष्णाने सांगितलंय की आपण हे जे आपण विचार करतो, तर जेव्हा आपण विचार करतो, तो जो विषय असतो, इंद्रियाचा विषय असतो, तो आपल्या मनामध्ये राहतो. आता इकडे त्यांनी एका तरुण मुलाचं उदाहरण दिलेलं आहे की हा तरुण मुलगा या तरुणीकडे बघतोय, आणि बघून तो विचार करतो की ही किती छान दिसते, हिचा आवाज किती गोड आहे, ही किती प्रेमळ आहे, आता मी हिला रोज भेटायला येईल.
म्हणून ते दोघं रोज भेटतात आणि मग अशा तऱ्हेने आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाल्यावर तो म्हणतो की मी आता तुझ्याशिवाय राहू शकणार नाही, आपण लग्न करूया. आणि मग तो लग्न करतो. पण लग्न तो का करतो की स्वतःची जी इच्छा आहे ती इच्छा पुरवण्यासाठी तो लग्न करतो. म्हणजे यालाच म्हणतात काम. काम म्हणजे काय? इच्छा. कुठली इच्छा? जी इच्छा आपल्याला इंद्रिय तृप्ती देते त्याला आपण काम म्हणतो. म्हणजे काम म्हणजे आत्म इंद्रिय तृप्ती वांछा तारो नाम काम. आणि प्रेम म्हणजे काय? हे प्रेम नाहीये, ही काम आहे. हे काम आहे. आणि प्रेम म्हणजे काय? कृष्ण इंद्रिय तृप्ती वांछा तारो नाम प्रेम. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी काही करणार नाही, मला जे काय करायचंय ते मी कृष्ण इंद्रिय तृप्तीसाठी करतो. कृष्णाला आवडतं म्हणून मी असा वागतो. कृष्णाला जे हवंय ते मी करतो, त्याला प्रेम म्हणतो. आणि ज्या आपल्या असंख्य इच्छा असतात त्याला आपण काम म्हणतो. आणि म्हणून हे इकडे दाखवलंय की नंतर जो मुलगा म्हणत होता की मला तुझ्याशिवाय राहता येत नाही, मग अशांचं काय होतं? एकसारखं भांडण होतं. आणि का भांडण होतं? कारण इच्छा या कधी न संपणाऱ्या असतात. एक इच्छा मग आणि दुसरी, ते वृक्ष वाढतच जातं. आणि मग असं झाल्याने काय होतं? जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला राग येतो, खूप राग येतो. आणि राग आल्यावर आपली बुद्धी नष्ट होते. आणि हे जर तुम्ही बघितलं असेल, बुद्धी जेव्हा नष्ट होते तेव्हाच घरोघरी तुम्हाला दिसत असेल चाइल्ड अब्यूज असते किंवा डोमेस्टिक व्हायलन्स असतो. तर हे का होतं? कारण जी मनाची पॉवर असते, सद्सद विवेक बुद्धी म्हणतात किंवा पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन असते, ती पूर्ण जाते. ती कशामुळे जाते? रागामुळे जाते. त्याच्यामुळे ही पॉवर जाते, बुद्धी नष्ट होते आणि मग आपण खाली पडतो. इकडे लिहिलंय भौतिक तलावात पडतो. तर इकडे हेच इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितलंय की आपला जो आपली जी बुद्धी असते ती कशी भ्रष्ट होते. की पहिल्यांदा आपण विचार करतो. इकडे जसं त्यांनी मुलाचं आणि मुलीचं उदाहरण दिलंय, विचार करतो, मग आपल्याला आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाल्यावर आपण आपल्याला इच्छा निर्माण होते की आता मला या मुलीशी लग्न करायचंय. लग्न झाल्यावर लग्न कशाला करतो? आत्म इंद्रिय तृप्ती, माझ्या इंद्रियांच्या तृप्तींसाठी. पण ही जी भावना असते, इच्छा असतात, त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. आणि पूर्ण न झालेल्या इच्छांचं रूपांतर रागामध्ये होतं. रागामध्ये जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याची बुद्धी नष्ट होते. त्याची सद्सद विवेक बुद्धी जी असते, पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन असते, ती पूर्ण जाते. आणि मग तो मायेच्या तावडीत सापडतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. आता प्रश्न घेऊया. आता हे शेवटचाच आहे, आपण मग थांबवतोय. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. वाचता का? माताजी आला नाही स्क्रीन वरती. दिसत नाहीये का? नाही. बरं, मग मी आता आला. ठीक आहे माताजी. आता माताजी आला. जी व्यक्ती इच्छांच्या अखंड प्रवाहामुळे विचलित होत नाही, जी नद्यांप्रमाणे समुद्रात प्रवेश करते, जी सतत भरलेली असते परंतु नेहमी स्थिर असते, एकांतात शांतता प्राप्त करू शकते आणि अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस नाही. आता इकडे
कृष्णाने समुद्राचं उदाहरण दिलंय. आता तुम्ही जर बघितलं तर समुद्र अथांग असतो. कितीही पाऊस पडला आणि किती नद्या येऊन समुद्राला मिळतात तरी पण समुद्र त्याची बाउंड्री क्रॉस करत नाही. असं ऐकलंय का कधी की समुद्राला पूर आला? नाही, नदीला पूर येतो. तर त्याप्रमाणे आपल्याला शांत राहायचंय आणि स्थिर राहायचंय असं तर हे सगळं सीताधीर मुनीचं वर्णन होतं. तर आजचा आपला अध्याय झालेला आहे. तर कृष्णाने आज 4 कारणं जी अर्जुनाची होती त्याच्यावर कृष्णाने सांगितलंय की तू शोक करू नकोस. की कृष्ण म्हणतोय की हे सगळे मला खूप दया आहे, हे सगळे माझे गुरुजन आहे. मग कृष्ण काय सांगतो? त्याला आत्म्याचं ज्ञान देतो. आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आत्मा अमर आहे. मग अर्जुन म्हणतो की आनंद नाही. मग कृष्ण म्हणतो असं कसं तू म्हणतो आनंद नाही? तू जिंकलास किंवा हरलास तरी आनंदच आहे. जर तू हरलास तर तू स्वर्ग लोकावर जाशील आणि तिकडे खूप सुख उपभोगशील आणि नाही तर तू जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. मग कृष्ण म्हणतो पण या सर्वांना मारणं म्हणजे पाप आहे. तेव्हा कृष्ण सांगतो की जो भक्तीमध्ये असतो, जो मी सांगतो तो आदेश पाळतो, त्याला कुठलंही पाप नसतं. म्हणजे कृष्ण त्याला भक्ती योग सांगतो थोडासा. मग तो म्हणतो की या सगळ्यांमुळे मी असमंजस आहे. मग कृष्ण सांगतो की तू असमंजस का आहेस? कारण तुझी बुद्धी जी आहे ती अनंत शाखा फुटलेल्या आहेत त्या बुद्धीला. त्याच्यामुळे तू निर्णय घेऊ शकत नाहीस. तर तुझी बुद्धी जी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी कर. मग अर्जुन विचारतो अशी बुद्धी कोणाची असते? आणि असा माणूस कसा चालतो, कसा बसतो, कसा बोलतो? मग कृष्ण सीताधीर मुनीबद्दल सांगतो. आणि एक जे कारण आहे पारिवारिक परंपरा ते आपण उद्या बघू. एकच आता मी इकडे सांगितलं नाही की आत्मा कसा केवढा लहान असतो, तो हृदयात असतो. पण हृदयामध्ये तो आपल्या बॉडी बरोबर मिक्स होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तो केसाच्या टोकाच्या 1/10,000 पार्ट. म्हणजे जर तुम्ही केसाच्या टोकाचे 10,000 भाग केले तर त्यातला एक भाग जितका लहान असेल तेवढा आत्मा लहान असतो. तर आता कोणाला काही प्रश्न आहेत तर मी प्रश्न घेते. आज उशीर झाला जरा 10 मिनिटं. हरे कृष्ण माताजी, 3 प्रश्न आहे. पहिला हा. प्रश्न उमेश प्रभूजी तुम्ही अनम्यूट करा आणि सर्वांना विनंती आहे की या अध्यायाशी संबंधित प्रश्न विचारावेत. हरे कृष्ण. उमेश प्रभूजी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हरे कृष्णा. एक मिनिट मी त्यांना हे केलंय का? मी अलाव करते म्यूट. अनम्यूट करा माता. हा, तुम्ही विचारा प्रश्न प्रभूजी. आता मी जरा 1 मिनिट रूपा माताजींना रिक्वेस्ट करते. त्या आलेल्या आहेत की गीता महात्म्य त्या म्हणणार आहेत. काल तुम्ही ऐकू शकला नाही तर आता त्या म्हणतात 2-3 मिनिटं लागतील मग आपण चालू करूया. रूपा माताजी, विल यू सिंग? Yes, Mataji, sure. Hare Krishna. Okay, I will just put the spotlight on you. Okay. Will you be sharing the lyrics, Mataji? No, you have them with you? Yeah, 1 second. I'll just share it. Okay. It is usually in the this one, the PPT itself. So I was thinking. Oh. I'm just opening it, Mataji. Just few seconds. Yes, yes. Shall I share this, Mataji?
Yes, you can say. ओके. ओम नमो भगवते वासुदेवाय. गीताशास्त्रम् इदं पुण्यं यः पठेत् प्रयता पुमान् विष्णुपदम् अवाप्नोति भयाशोकादिवर्जिता. गीताध्यायनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. मलिनीमोचनं पुंसं जलस्नानं दिने दिने सकृद्गीतामृतस्नानं संसारमलनाशनं. गीता सुगीतकर्तव्या किं मन्यै शस्त्रविस्तरै यः स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मां विनिश्रिता. भारतामृत सर्वस्वं विष्णुवक्त्रद्विनिश्रितं गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात्. एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. हरि बोल. Thank you, Rupa Mataji, for coming and chanting. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ओके. आता मी रेकॉर्डिंग बंद करते आणि आपण प्रश्न उत्तर